लोक कोकण सोडून शहराकडे चालली होती, पण त्याचं मन मात्र इथल्या लाल मातीत रमायचं. ही गोष्ट आहे एका कोकणी रान माणसाची, प्रसाद गावडेची. कोकणातल्या बागांमध्ये लहानपण घालवलेल्या प्रसादने शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरचं जग पाहिलं, पण शहरांच्या कॉन्क्रीट जंगलात त्याचं मन कधीच रमत नव्हतं. न राहून शेवटी त्याने गावी परतण्याचा निर्णय घेतला. पण इथे देखील शहरीकरणाच्या मागे धावणाऱ्या आणि झपाट्याने बदलत जाणाऱ्या गावांनी त्याला चिंताग्रस्त केलं. आपलं पारंपरिक जीवन, आपली बायोडायव्हर्सिटी वाचवायला त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी करायचं ठरवलं आणि सुरू झाला एक्सप्लोर विथ रानमानूसचा प्रवास. आपल्या वक्तृत्व कलेच्या जोरावर रील्सच्या माध्यमातून दोडामार्गची जंगलं, खाद्य संस्कृती आणि इथल्या अनोख्या सांस्कृतिक ठेव्यांची ओळख तो लोकांना करून देत होता. कोरोना काळात कोकणी रानमानूसच्या व्हिडिओजनी लोकांना कोकणाचं महत्त्व समजलं. पण फक्त सोशल मीडियावर मर्यादित न राहता प्रत्यक्ष देखील आज प्रसाद काम करतोय. इथली मातीची घरं, संस्कृती, देवराया वाचवण्यासाठी विविध कार्यशाळा देखील तो घेतो. स्वदेश, बॅक टू द व्हिलेज, जीवनशाळा, मातीची घरं वाचवा यांसारख्या उपक्रमातून शहरातून परत गावी येऊ पाहणाऱ्या तरुणांना शेती, पर्यावरण आणि आर्थिक व्यवस्थापनाचे धडे तो देतो. आज सोशल मीडियावर तत्वज्ञान सांगणारे खूप असतात, पण त्याला प्रत्यक्षात जगणारे कमी असतात. आणि त्यातीलच एक म्हणजे हा अनोखा कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे.